Hello friends, welcome back to our YouTube channel. Before starting this video, as usual, I would like to request all of those who haven't subscribed my channel yet, please subscribe my channel so you can get the latest video on my YouTube channel. So friends, as you know that we have already started this lesson, Be Smart, and we have already divided this lesson into two parts. And in my last video you have seen the part 1, and now we are going to continue this lesson in part 2. Before going to next, before moving forward, just take a review what we have seen in my last video about this lesson. तर विद्यार्थी मित्रांनो, की जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा पाठ आपण दोन भागामध्ये त्याचं विभागणी केलेली आहे. पार्ट 1 मध्ये आपण या पाठाची सुरुवात केली होती. पार्ट 1 पाहिलेला आहे आणि पार्ट 2 मध्ये आपण नेक्स्ट पार्ट शिकणार आहोत, जेणेकरून तुम्हाला हा पाठ, हा लेसन सहजरित्या समजण्यास मदत होईल. तर व्हॉट वी हॅव सीन इन माय लास्ट व्हिडिओ, important points are champions. Who becomes champion? Champions are not made in gym. Those champions become those who have some qualities like dream, desire and vision. And note this point, they also have the important quality like skill and will. And one more important point is that will must be stronger than skill, and many successful professionals thrive in this manner. Remember one thing, what we have seen, we all have natural talent, and if we use that natural talent to attain our goals, we can easily get success in the life. म्हणजे आपल्या सर्वांकडे उपजत बुद्धी कौशल्य आहे, आणि जर का आपण त्या उपजत कौशल्याचा उपयोग जर आपले ध्येय ठरवण्यासाठी केला तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जीवनात सहज यश मिळेल. दिस इज वन ऑफ द मोस्ट मोटिवेशनल लेसन इन आवर लाईफ. म्हणजे अतिशय प्रेरणादायी हा पाठ आहे की आपण ध्येय ठरवणे आणि त्या ध्येयानुसार त्याचा पाठपुरावा करणे, त्याचा पाठलाग करणे, आयुष्यभर हे चालतच असतं. आणि पुढे लेखक सांगतो की काही जणांसाठी ध्येय ठरवणे फार कठीण असते. समवन फॉर इझी अँड समवन फॉर क्वाईट चॅलेंजिंग. वाय चॅलेंजिंग? बिकॉज दे आर ऑफन कन्फ्यूज अबाउट विच ट्रॅक they should go. कोणत्या मार्गाने जावं, कोणता मार्ग निवडावा याबद्दल ते कन्फ्यूज असतात. अर्थात कुठलेही ध्येय आपल्या लाईफमध्ये नसेल तर जीवनात अपयशाची भीतीच नाही. पण शेवटी जीवनात काय करायचंय, काय मिळवायचंय हे त्यालाच ठरवायचंय. अँड एक्सपर्ट्स रिकमेंड्स 5 स्टेप अप्रोच टू अटेन आवर गोल्स दिस लेसन. आणि तज्ञांनी या ठिकाणी 5 स्टेप अप्रोच, 5 विचार पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्यामुळं आपलं ध्येय कसं असावं आणि ते साध्य करण्यासाठी त्याची कशी मदत होईल. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉइंट पाहिला होता, मेजरेबल, स्पेसिफिक. म्हणजे आपल्याला माहित होतं विशिष्ट. हा पॉइंट आपण पाहिला होता ज्यामध्ये आपलं ध्येय हे नेमकं असणं आवश्यक आहे. त्यामुळं जेवढं आपलं ध्येय विशिष्ट तेवढी ते त्याच्यामध्ये किंवा ते मिळवण्यास आपल्याला
सहज फायदा होऊ शकतो. आणि आता दुसरा पॉइंट आपल्याकडे आहे स्पेसिफिक मेजरेबल. म्हणजे मोजता येण्याजोगे. तर विशिष्ट मोजमाप त्या ध्येयामध्ये असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी काय सांगितलंय बघूया आपण. क्वांटिफाइंग गोल्स प्रोव्हाइड्स स्पेसिफिक ट्रॅक प्रोग्रेस अगेन्स्ट गोल्स. जर आपण आपल्या ध्येयाचे परिमाण निश्चित केले तर आपल्याला आपल्या यशाच्या प्रगतीचा ट्रॅक म्हणजे आपण कुठपर्यंत आहोत हे मोजणं शक्य होईल किंवा जर आपण योग्य मेजरेबल केलं तर. दिस मेक इट इझी टू बेंचमार्क परफॉर्मन्स थ्रू आउट द गोल पिरियड. आणि त्यामुळं काय होईल तर संपूर्ण ध्येयपूर्तीच्या कालावधीमध्ये आपल्याला मापन बेंचमार्क म्हणजे काय मानक ठरवता येईल. आणि त्यामुळं काय होईल मानक ठरवल्यामुळं आपल्याला विच इन्क्लुडिंग एरियाज टू इम्प्रूव्ह. जर का आपण संपूर्ण ध्येयपूर्तीच्या कालावधीमध्ये जर आपण मानक ठरवले बेंचमार्क ठरवला तर आपल्याला आपल्या प्रगतीचा आलेख पाहता येईल की आपण कुठपर्यंत आहोत. आणि त्यावेळेसच आपल्याला अजून एक फायदा होणार आहे तो म्हणजे कुठला तर आपण आपल्या यश कुठपर्यंत आहे आपण कुठपर्यंत पोहोचलोत आणि आपल्याला कुठल्या क्षेत्रात सुधारणा करायच्यात. सुधारणा करण्यायोग्य क्षेत्र कोणतं आहे कुठं सुधारणा करणं आवश्यक आहे याची पण माहिती बेंचमार्क सेट केल्यामुळे होईल. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल while playing footballs one's exact role and position has to be clear defined. उदाहरणार्थ या ठिकाणी लेखकाने आपल्याला सांगितलेलं आहे while playing football one has to know the exact position. फुटबॉल खेळत असताना एखाद्या खेळाडूला त्याची योग्य जागा एक्झॅक्ट पोझिशन कुठं आहे मैदानामध्ये आणि त्याला काय करायचंय त्याचा रोल काय आहे म्हणजे त्याला कुठली भूमिका निभवायला सांगितलंय ते माहीत असणं आवश्यक आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ समजा आपण क्रिकेटमध्ये बघतो की प्रत्येकाची एक पोझिशन क्रिकेट खेळ बघतो तर आपण निश्चित केलेली असते. उदाहरणार्थ ओपनिंग बॅट्समन सुरुवातीला येणारे त्यांची पोझिशन्स काय असते किंवा त्यांचा रोल काय असतो. मिडल ऑर्डर बॅट्समनचे रोल्स काय असतात आणि जे शेवटचे 7-8 नंबर त्यांचा फिनिशिंग रोल असतो. त्याला एक्झॅक्ट मग यांची जी जागा ठरवून दिलेली आहे त्याला एक्झॅक्ट रोल माहीत असणं आवश्यक आहे. आणि अगदी तसंच आहे आपलं ध्येय सुद्धा मेजरेबल एक्झॅक्ट रोल आपल्याला माहीत पाहिजे की आपल्याला करायचे काय आपण सुधारणा कुठे केल्या पाहिजे अजून आपल्याला कुठपर्यंत जायचंय हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. अचिवेबल. थर्ड पॉइंट इज achievable. अचिवेबल म्हणजे मिळवता येण्याजोगे. How should be our goals? The goal should be achievable. आपले ध्येय कसे असावेत तर ते अचिवेबल आपल्याला मिळवता येण्याजोगे असावेत. अशक्यप्राय ध्येय असावेत का जे आपल्याच्याने शक्य नाहीत तर त्याबद्दलची माहिती स्पेसिफिक असावेत मेजरेबल असावं आणि अचिवेबल. तर बघूया आपण या अचिवेबल मध्ये काय सांगितले तर सेटिंग गोल्स that can be completed in designated period of time. Designated म्हणजे ठराविक कालावधी. Designated
तर आपण ठरवलेलं ध्येय आपल्याला ठराविक कुठल्या वेळेपर्यंत आपल्याला पूर्ण करायचंय, ठराविक कालावधीपर्यंत ते आपल्याला पूर्ण करता आले पाहिजे. Often this goal may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे असं केल्यामुळे काय होईल मग, ठराविक कालावधीमध्ये पूर्ण करता आलं पाहिजे म्हणजे, तर कदाचित ती तुमच्या यशाकडे पोहोचण्याची पहिली पायरी असू शकते आणि त्यामुळं तुमचं भविष्यातलं ध्येय तुम्हाला निश्चित मोजता किंवा आखता येईल. As students, we can't become a president, a prime minister, but can hope to reach those height in future. As a student, म्हणजे एक विद्यार्थी म्हणून आपण सध्याला प्रधानमंत्री आपल्याला बनता येत नाही, राष्ट्रपती बनता येत नाही, बरोबर. वी कांट बिकम अ प्रेसिडेंट और प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती किंवा पंतप्रधान आपण आता बनवू शकत नाही, पण ते अचिवेबल आहे, बनता येऊ शकतं. वी कॅन अचीव दिस हाईट इन फ्युचर. आत्ता बनवू शकत नाही पण अचिवेबल आहे, साध्य करण्यायोग्य आहे, मिळवण्याजोगे आहे. जर आपण प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती बनण्याचे स्वप्न बघत असाल किंवा आपलं ध्येय आहे, आपण ते ठरवलंय, ठराविक कालावधीमध्ये आपल्याला ते पूर्ण करायचं आहे, निश्चित कालावधीमध्ये ते मिळवायचं आहे हे ठरवलंय, तर ते मिळवता येण्याजोगे आहे, अचिवेबल आहे तुमचं ड्रीम. आता जरी आपल्याला ते मिळवता येत नसलं तरी इन फ्युचर वी कॅन रीच दोज हाईट इझिली. म्हणजे भविष्यात आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो किंवा आपण प्रधानमंत्री किंवा राष्ट्रपती बनवू शकतो. म्हणजे आवर एम्स और आवर गोल्स, आवर ड्रीम्स शुड बी अचिवेबल. म्हणजे आपण कुठले ध्येय ठरवलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, जे आपल्यासाठी साध्य करण्याजोगे आहे, आपल्या क्षमतेनुसार, आपल्यातील कौशल्यानुसार आपण आपली ध्येय ठरवली पाहिजे. दिस इज द अचिवेबल, रिअलिस्टिक. नेक्स्ट पॉइंट इज रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे वास्तववादी. आता तुमच्या लक्षात आलं असेल या शब्दावरून, जसं की आवर एम्स और गोल्स शुड बी स्पेसिफिक, इट शुड बी मेजरेबल, इट शुड बी अचिवेबल, इट आल्सो शुड बी रिअलिस्टिक. म्हणजे आपण ठरवलेलं ध्येय हे कसं असलं पाहिजे, वास्तवावर आधारित, म्हणजे वास्तववादी, म्हणजे जे अचीव करण्यास, जे मिळवण्यास शक्य आहे. वी शुड डिसाइड आवर गोल्स which should be realistic. Unrealistic goal you can't achieve in a manner easily in the life. So the writer suggests here our goal should be realistic. And what is given in this point? Let us start. Realistic, it is important to create goals that are within one's current skill set or area of expertise. Expertise, expertise means प्रावीण्य, एक्सपर्ट. या रिअलिस्टिक मध्ये काय सांगितलंय बघा लेखकाने, की आपण आपलं ध्येय ठरवत असताना कसे ठरवले पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स विथिन वन्स करंट स्किल. म्हणजे स्वतःमध्ये असलेल्या क्षमतेनुसार किंवा आपण ज्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट आहोत, प्रावीण्य आपण मिळवलेलं आहे, त्यानुसारच आपण आपले ध्येय ठरवले पाहिजे. एकतर आपल्या क्षमतेनुसार किंवा आपल्यात असलेल्या उपजत बुद्धी कौशल्यानुसारच आपण आपली ध्येय ठरवले पाहिजे. करंट स्किल, सध्या आपल्यामध्ये कोणतं स्किल आहे यानुसारच आपण आपली ध्येय ठरवावीत. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, सो एक्सपेक्टिंग टू बिकम an
expert in a short amount of time is unrealistic. एखाद्या क्षेत्रामध्ये being expertise म्हणजे विशिष्ट प्रावीण्य मिळवणे. एखाद्या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला विशेष प्रावीण्य मिळवायचं असेल, तिथली कौशल्य अवगत करायची असतील, तर अगदी कमी वेळेमध्ये इन अ शॉर्ट अमाउंट ऑफ टाइम म्हणजे खूप कमी वेळेमध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्याची अपेक्षा करणे म्हणजे ते अवास्तववादी धोरण आहे. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम म्हणजे कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि क्विक टाइममध्ये क्षणातच आपण यशस्वी होण्याची किंवा त्यात प्रावीण्य मिळवण्याची अपेक्षा करणे म्हणजे ते अवास्तव आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goal. जेवढं आपण रिअलिस्टिक असू, रिअलिस्टिक म्हणजे काय, वास्तववादी, जेवढं आपण रिअलिस्टिक असू, जेवढं आपलं ध्येय रिअलिस्टिक असेल तेवढं किंवा त्या प्रमाणात आपल्याला यश मिळवणं सोपं जातं किंवा यश मिळवण्याचे चान्सेस आपले वाढतात. जर तुम्ही अनरिअलिस्टिक एम्स ठेवलात, अवास्तववादी धोरण स्वीकारलात, तर त्यामध्ये अपयशाची जास्त भीती असते. म्हणून लेखक या ठिकाणी आपल्याला सुचवतात की बिंग रिअलिस्टिक विल मेक इट इझी टू सक्सेसफुल अटेनिंग गोल्स. म्हणजे ध्येय मिळवण्यात आपल्याला अधिक मदत होईल किंवा जर आपण रिअलिस्टिक असू. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह. डिफेन्सिव्ह म्हणजे जास्त बचावात्मक, डिफेन्सिव्ह म्हणजे बचावात्मक, अँड ॲग्रेसिव्ह म्हणजे कुठलेही धडाडी असणे. नॉट ॲग्रेसिव्ह म्हणजे आक्रमक किंवा धडाडी नसणे. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट ॲग्रेसिव्ह द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. रिअलिझम म्हणजे वास्तव. म्हणजे जास्त बचावात्मक किंवा जास्त धडाडी नसलेलं ध्येय बहुधा करून ते अवास्तववादी असते. ज्या क्षेत्रामध्ये धडाडी नाही, ज्या क्षेत्रामध्ये चॅलेंज नाही, ज्या क्षेत्रामध्ये जास्त बचावात्मकपणा आहे, ते ध्येय कदाचित अवास्तववादी, बहुधा करून अवास्तववादी असते. We must have to clear picture in mind and must have the ability to adhere to the picture. आणि म्हणून आपल्या मनामध्ये आपल्या ध्येयाबद्दलचे स्पष्ट चित्र, क्लिअर पिक्चर इन आवर माइंड, आपल्या ध्येयाबाबतचे स्पष्ट चित्र आपल्या मनामध्ये निर्माण झाले पाहिजे, तयार असलं पाहिजे आणि त्यानुसारच आपण त्याला काय केलं पाहिजे, कृतीची जोड दिली पाहिजे, कृतीचे रंग त्या पिक्चरमध्ये आपण भरले पाहिजे आणि मग आपण जीवनामध्ये जे ठरवले, जे हवं आपल्याला ते मिळवण्याचे चान्सेस विद्यार्थी मित्रांनो 100% वाढतील. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर्स इन आवर माइंड अबाउट आवर एम. म्हणजे आपल्या मनामध्ये आपल्या यशाबद्दलचं, आपल्या ध्येयाबद्दलचं क्लिअर स्पष्ट चित्र असणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आपण कृती केली तर त्यामध्ये आपल्याला यश मिळण्याचे चान्सेस बहुधा करून जास्त आहेत. नेक्स्ट, टाइम बाउंड. द नेक्स्ट पॉइंट इज टाइम बाउंड. वेळ बंधन. आता विद्यार्थी मित्रांनो, जसं आपलं एम स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाइम बाउंड हे तर खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. वेळ मर्यादा किंवा वेळ बंधन. आपण ठरवले ते ठराविक वेळेमध्ये पूर्ण केलंच पाहिजे ना. आपल्याला ते ठराविक वेळेमध्ये पूर्ण करताच आलं पाहिजे. जर आपण ते करू शकलो नाही तर ते ध्येय आपलं पुढे वाढत जाणार आहे. म्हणून टाइम बाउंड म्हणजे वेळ बंधन सुद्धा तितकीच महत्त्वाचे आहे. सो let us learn what we have here in this point. Establish time parameters around each goal as it will help increase focus and accountability. म्हणजे establish time parameters म्हणजे आपल्या ध्येयाभोवती टाइम पॅरामीटर सेट करणं, निर्माण करणे. पॅरामीटर म्हणजे वेळेचे मापदंड किंवा मोजमाप.
जर आपण आपल्या ध्येयाभोवती वेळेचे मोजमाप लावले, प्रत्येक ध्येयाभोवती जर आपण आपल्या वेळेचे मोजमाप लावले तर त्याचा फायदा काय होईल? इट विल इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्यामुळं आपल्याला आपल्या ध्येयावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास, फोकस करण्यास मदत होईल आणि त्यासोबत अकाउंटेबिलिटी सुद्धा आपली वाढेल. अधिक जबाबदारी, अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारीची जाणीव होईल. किंवा इफ वी एस्टॅब्लिश द टाइम पॅरामीटर अराउंड आवर इच गोल, जर आपण आपल्या ध्येयाभोवती टाइम पॅरामीटर सेट केला तर त्यामुळं त्याचा फायदा काय होणार आहे? इट हेल्प्स टू इन्क्रीज फोकस अँड अकाउंटेबिलिटी. त्यामुळं लक्ष केंद्रित करण्यास, ध्येयावर आणि अधिक जबाबदारी घेण्यास आपल्याला मदत होईल. टू रिड्यूस वेट, या ठिकाणी लेखकाने आपल्याला एक एक्झाम्पल दिलं आहे की काय नेमकं केलं पाहिजे. एक उदाहरणासहित आपल्याला पटवून सांगितलंय. ते उदाहरण बघा. टू रिड्यूस वेट, रिड्यूस कमी करणे, वेट वजन. टू रिड्यूस वेट वी नो हाऊ टू गो अबाउट इट. समजा आपल्याला वजन कमी करायचंय, तर आपल्याला ते कसं कमी करायचंय हे एक्झॅक्ट माहिती असणं आवश्यक आहे. वी नो अबाउट इट. ते कसं कमी करायचंय ते आपल्याला माहिती आहे. बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन, कन्सिस्टंट सातत्यपूर्ण. परंतु जर आपण सातत्यपूर्ण वेळेच्या चौकटीत राहून जर कृती केली नाही, बट विदाउट कन्सिस्टंट टाइम बाउंड ॲक्शन इट नेवर्स बिकम रियालिटी. जर वेळेच्या चौकटीत राहून जर आपण कृतीच नाही केली, कसं कमी करायचंय ते मला माहिती आहे, परंतु त्यानुसार कृतीच नाही केली, म्हणजे आपण वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं हेच नाही केलं तर वजन कमी होणार आहे का? नाही. इट इज नॉट पॉसिबल. इट नेवर बिकम अ रियालिटी. ते कधीच वास्तवामध्ये येणार नाही. जर म्हणजे तुमचं वजन कमी होईल का? अजिबात होणार नाही. इट मे बी एक्सरसाइज, मग ते तुमचा व्यायाम असेल. जर तुम्ही योग्य वेळेनुसार व्यायाम नाही केला, टाइम बाउंड वेळेचं बंधन राखून व्यायाम नाही केला, मनाला येईल तेव्हा केल्यास होईल का? ते शक्य आहे का? आपले शरीर सुधरेल का? सुदृढ होईल का? नाही. मग इट मे बी एक्सरसाइज, मग तो तुमचा व्यायाम असेल, डाएट आहार असेल, और स्ट्रेस फ्री थॉट्स. स्ट्रेस फ्री थॉट्स, तणाव विरहित विचार, तणावमुक्त विचार असतील. हे सगळं वेळेच्या चौकटीत राहून केलं पाहिजे. विदाउट हेजिटेशन, डाउट और इंडिफरन्स, बट all these have to be practiced and implemented without hesitation, doubt or indifference, but within a deadline. हे सगळं शक्य आहे जर आपण वेळेच्या चौकटीत राहून आपण योग्य वेळेचं बंधन पाळून जर केलं, न घाबरता, न कचरता, विश्वास ठेवून केलं, तर आपल्याला जे हवं आहे, जे आपण साध्य करण्यासाठी मेहनत करतोय ते साध्य करणं, ठरवलेल्या डेडलाईन म्हणजे ठराविक काळामध्ये आपल्याला ते पूर्ण करता येऊ शकतं. इट मीन्स टाइम बाउंड इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वेळ बंधन राखणे आवश्यक आहे. कोणतीही कृती वेळेच्या चौकटीतच राहून ती पूर्ण केली पाहिजे, तर आपल्याला त्यातून आवश्यक किंवा जे अपेक्षित यश आहे ते अपेक्षित यश विद्यार्थी मित्रांनो मिळतं. तर दिस आर द पॉइंट्स. स्मार्ट, we have seen SMART here. SMART, S stand for specific, M stand for measurable, A stand for achievable, R stand for realistic, and T stand for time bound. This is the SMART goal. Our aim should be SMART. What is SMART? Our aim should be specific, measurable, achievable, realistic and time bound. तर हे 5 पॉइंट लेखकाने आपल्याला या ठिकाणी सांगितले. विजन, विशेष, इंटेन्शन अँड ड्रीम्स आर ऑल व्हॅल्युएबल.
बघा, आपल्या जीवनामध्ये विजन्स म्हणजे दूरदृष्टी, विशेष इच्छाशक्ती, इंटेन्शन्स हेतू अँड ड्रीम्स स्वप्न, ह्या सगळ्या गोष्टी मौल्यवान आहेत, अतिशय मौल्यवान आहेत आपल्या लाईफमध्ये. कोणती? दूरदृष्टी, इच्छाशक्ती, हेतू, स्वप्न हे आपल्या जीवनातील अतिशय मौल्यवान घटक आहेत. दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. स्पार्क ऑफ म्हणजे जागृत करणे. काय जागृत करतात ह्या सगळ्या गोष्टी? दे स्पार्क ऑफ इमॅजिनेशन. आपल्या कल्पनाशक्ती जागृत करण्याचं काम हे विजन्स, विशेष इंटेन्शन करतात. अँड एनकरेज अस टू डिफाईन वेअर वी वॉन्ट टू रीच. आणि एवढंच नाही तर आपल्याला एनकरेज पण करतात. कशासाठी? वेअर वी वॉन्ट टू रीच. आपल्याला कुठं पोहोचायचंय तिथं जाण्यासाठी हे नेहमी प्रोत्साहित करतात. म्हणून विजन्स, ड्रीम, विशेष, इंटेन्शन आर ऑल द इम्पॉर्टंट थिंग्स. दे स्पार्क ऑफ आवर इमॅजिनेशन अँड एनकरेज टू रीच वेअर वी वॉन्ट टू रीच. In order to get there, however, we need to bring light images. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी असं असलं तरी आपल्या ध्येयाच्या अंतरापर्यंत, डेस्टिनेशन पर्यंत पोहोचण्यासाठी we need to bring light images. आपल्या मनामध्ये आपल्या लाईफ इमेजेस निर्माण केल्या पाहिजे. डाऊन टू अर्थ. डाऊन टू अर्थ म्हणजे रिअल प्रॅक्टिकल. आपण कसं असलं पाहिजे त्यावेळेस, जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर प्रॅक्टिकल, व्यावहारिक आपण असणं आवश्यक आहे. प्लॅन टू एक्झिक्यूट. प्लॅन केला पाहिजे आणि तो एक्झिक्यूट म्हणजे प्रत्यक्ष अंमलात सुद्धा आणला पाहिजे. नुसता प्लॅन केला आणि त्याच्यावर कृती नाही केली तर त्या प्लॅनचा काय उपयोग आहे का? नाही. म्हणून प्लॅन टू एक्झिक्यूट अँड स्ट्रॅटेजीज, विशिष्ट योजना आपल्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार आहेत. कुठल्या क्वालिटीज आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतात? डाऊन टू अर्थ, प्लॅन टू एक्झिक्यूट अँड स्ट्रॅटेजीज. योग्य ध्येय धोरणे, योग्य प्लॅन आणि योग्य वास्तव, हे या गोष्टी आपल्याला आपल्या लाईफ इमेजेस आपल्याला ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. द क्वालिटी अँड क्वांटिटी. गुणवत्ता आणि प्रमाण. क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ एनर्जी वी पुट फॉर. अर्थातच हे कधी शक्य आहे? तिथपर्यंत पोहोचू कधी शकू? किती प्रमाणात आपण गुणवत्ता वापरतो आणि किती प्रमाणात आपण क्वांटिटी वापरतो यावरही त्या ठिकाणी पोहोचण्याचा आपल्यावर आधारित आहे. डायरेक्टली इम्पॅक्ट द रिझल्ट. म्हणजे या क्वालिटी आणि क्वांटिटीचा सुद्धा डायरेक्ट आपल्या रिझल्टवर परिणाम होतो. लाईफ इज समथिंग लाईक अ ट्रम्पेट. ट्रम्पेट तुतारी असते ना, आपण तुतारी वाजवतो. लाईफ इज लाईक अ ट्रम्पेट. लाईफ कशाप्रमाणे आहे आपली? एका ट्रम्पेट, तुतारीप्रमाणे आहे. इफ वी डोंट पुट एनिथिंग इन. त्या तुतारीमध्ये जर हवा नाही भरली तर ती वाजेल का? नाही. तसं लाईफ सुद्धा आपली कशी आहे? मग त्याच्यामध्ये हवा सोडावी लागते. तसं आपल्या लाईफमध्ये आपण काहीच नाही केलं, इफ वी डोंट पुट एनिथिंग इन, जर आपण त्यात काही भरलंच नाही, काही दिलंच नाही, तर वी कांट गेट एनिथिंग आउट. तर त्यापासूनही आपल्याला काही मिळणार नाही. म्हणजे जीवनामध्ये काहीच केलं नाही तर आपल्याला जीवनापासून काहीच मिळणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जीवनामध्ये नेहमी आपण काहीतरी केलं पाहिजे. सक्सेस इज अ वॉक इन द डार्क. यश म्हणजे काय? अंधारातून केलेली वाटचाल आहे. अंधारातून, काळोखातून केलेला प्रवास. वॉक इन द डार्क. फाइंडिंग द राईट फुटिंग. आता अंधारातून केलेला प्रवास आहे, त्यामुळं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकणे. प्रत्येक पाऊल फाइंडिंग द राईट फुटिंग म्हणजे प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकणे. प्रिसियसली मास्टरिंग द स्किल्स अँड गेटिंग टू द नेक्स्ट प्लेस. आपल्यामधील क्षमता विकसित करणे आणि त्यानुसार पुढे जाणे, पुढचं ठिकाण गाठणे. ऑल डिपेंड ऑन हाऊ वी अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी कशावर आधारित आहेत? तर आपल्या समोर आलेल्या अडचणींना, समस्यांना आपण कसे सामोरे जातो आणि हाऊ टू टॅकल दिस प्रॉब्लेम. टॅकल म्हणजे हाताळणे. टॅकल म्हणजे
त्या समस्याचा सामना, टॅकल म्हणजे सामना करणे, त्या समस्याचा सामना आपण कसा करतो. हाऊ टू अप्रोच अँड टॅकल द प्रॉब्लेम म्हणजेच काय तर बघा, तर यश म्हणजे काय, यशाची व्याख्या या ठिकाणी सांगितली आहे. यश म्हणजे अंधारातून सुरू केलेला प्रवास आहे. त्यामुळं प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकणे, प्रत्येक पाऊल पुढे टाकत असताना आपल्यामधल्या क्षमता ओळखणे आणि त्यानुसार पुढचा टप्पा गाठणे म्हणजे यश. आणि अर्थातच हे करत असताना आपल्यासमोर येणाऱ्या अडचणींना आपण कसं हाताळतो आणि त्याचा सामना कसा करतो यावरही बऱ्याच गोष्टी आधारलेल्या आहेत. म्हणजेच अडचणी तर येणारच आहेत. द बेस्ट वे टू गेट फ्रॉम वेअर वी आर अँड टू वेअर वी वॉन्ट टू बी इज फाइंड फुटिंग टू आवर नेक्स्ट स्टेप. आपण जिथे आहोत तेथून आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा योग्य मार्ग म्हणजे योग्य पाऊल, अंधारातून योग्य पाऊल पुढे टाकणे हे होय. अँड वेन वी टेक द नेक्स्ट स्टेप, जेव्हा आपण पुढचं पाऊल टाकू, इट शुड सपोर्ट अँड होल्ड विदाउट क्रॅक. तेव्हा आपण योग्य पद्धतीने न डगमगता ते पुढे टाकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण केली पाहिजे. So friends, be smart. Just here we completed the lesson. For your better understanding, we have divided this part into part 1 and part 2, so you will understand this lesson easily. If you like my video, then like it. Please share it and subscribe my channel. So here we are going to stop. Let us meet in a few short of time in the next video. Goodbye.